नमस्कार विद्यार्थिनींनो, आता आपण मराठीच्या 14वा धडा, इयत्ता 7वीचा मराठीचा 14वा धडा कवितेची ओळख याचा पहिला भाग बघितलेला आहे. आज आपण दुसरा भाग बघू. तर कुठं आलेलो होतो आपण? पान नंबर 65. ताईची एंट्री होती बघा, म्हणजे ताई ज्यावेळी येते घरी तिथून आपण आता सुरू करतोय. ताई काय म्हणते बघा. बरं का आजोबा आणि आजी, दूर करू सुधीरची नाराजी, कवितेत मारेल तो बाजी, आई आहे का घरात पिठाची सोजी. म्हणजे ताई काय म्हणते सगळ्यांना की आजोबा आणि आजी, आपण सुधीर नाराज झालाय ना कवितेच्या टेन्शनमुळं, आणि आपण त्या थोडंसं आजी आणि आईचं भांडण झाल्यागत बोलल्या, त्यामुळे सुधीर नाराज आहे, आपण तिची नाराजी दूर करूया. आणि तो कवितेत बाजी मारेल म्हणजे काय, कवितेत जिंकेल, नंबर काढेल. तर काय, आणि पुढं काय म्हणते ती, आई आहे का घरात पिठाची सोजी. सोजी म्हणजे काय, आपण सुजीच्या पोळ्या खाते. मग ती कशापासून, पीठ म्हणजे गव्हाच्या पिठापासून सुजी केलेली असते. गोड पदार्थ म्हणजे शिऱ्यासारखा असतो तो. त्यात साखर आणि हे वगैरे घालून तूप वगैरे सुजी केलेली असते. तर ती आहे का असं आई विचारते, ताई विचारते आईला. मग आई काय म्हणते बघा. सुजी तुला हवी कशाला, लाडू खातेस आणि बशी ठेवतेस उशाला. म्हणजे तुला सुजी कशाला पाहिजे, लाडू खातेस, लाडू दिल्यावर, आणि बशी तशीच ठेवून टाकतेस, ती नेऊन ठेवायची आत पण करत नाहीस, आणि तुला सुजी कशाला पाहिजे असं म्हणते. त्यानंतर सुधीर काय म्हणतो बघा. चला सगळे जेवण करू, चवळीच्या भाजीवर ताव मारू. म्हणजे काय म्हणते सुधीर, आता सगळे झालं, आता संध्याकाळ झालेली आहे, वेळ झालाय, आता आपण सगळे जेवण करूया आणि चवळीच्या भाजीवर ताव मारूया मस्तपैकी. म्हणजे काय, ताव मारूया म्हणजे हे करूया, त्याचा स्वाद घेऊया. म्हणजे त्याचा स्वाद घेऊया, मनसोक्तपणे आपण ते खाऊया, भरपूर चवळीच्या भाजीचा आनंद घेऊया. मग आता सगळेजण एकत्रित मिळून जेवण करतात. आता आजी काय म्हणते बघा. रात्र झाली आता झोपा, उघडू सकाळी कवितेचा खोपा. म्हणजे आता रात्र झालेली आहे, सगळेजण झोपू जाऊया, सकाळी परत कवितेचा खोपा उघडूया, म्हणजे कवितेचं दार उघडूया, कवितेची खोप उघडूया, आणि परत कविता सुरू करूया. सर्वजण झोपतात. सकाळी उठल्यावर सुधीरला सर्वजण कामात दिसतात. सुधीर आईकडे जातो. सकाळी सुधीर उठून बघतो तर सगळेजण आपापल्या कामात लागलेत. मग सुधीर आईकडे जातो झोपून उठून. मग आई म्हणते, सूर्य उगवला, चिमण्या उडाल्या, सगळ्यांच्या आंघोळी झाल्या. म्हणजे सूर्य उगवलेला आहे, दिवस उगवलाय, आणि चिमण्या आता उडून गेलेल्या आहेत, म्हणजे घरट्यातून त्या आपलं पिलांसाठी हे आणायला, अन्न आणायला गेलेले आहेत. त्यामुळं सगळ्यांच्या आंघोळी झालेल्या आहेत. हवा सुटली आहे गार गार, आंघोळीची पाणी केले गरम फार. म्हणजे त्या काय म्हणतात आई सुधीरला, की हवा गार सुटल्या, आणि आंघोळीचे पाणी कडक तापवलेलं आहे, गरम गरम आहे, आणि आता तू आंघोळीला जा, असं त्याला थोडक्यात सांगायचं आहे. तर ताई काय म्हणते बघा सुधीरला. आंघोळ कर पटकन, नाश्ता कर चटकन, झालाय उशीर तुला, झटपट आवर मुला. म्हणजे आंघोळ चटकन कर आणि नाश्ता कर, आंघोळ पटकन कर आणि नाश्ता चटकन कर, तुला उशीर झालाय, आणि झटपट आवर मुला. तुझं सगळं आवर भराभरा, आंघोळ वगैरे, कपडे हे ते सगळे, दप्तर वगैरे. तर आजी काय म्हणते बघा. आजोबांना द्या स्वेटर, मफलर, आणा कानटोपी, थंडीपासून बचावायची हीच युक्ती सोपी. म्हणजे आजोबांना आता स्वेटर द्या, त्यानंतर मफलर द्या, म्हणजे गळ्यात असं टॉवेल सारखं असते बघा मफलर, तो मफलर द्या, आणि कान टोपी घालायला द्या. म्हणजे असं कान झाकलेली टोपी असते ना थंडीत आपण घालतोय, तर ती द्या. त्यामुळं थंडीपासून बचाव करण्यासाठी ही खूप छान युक्ती आहे. मग सुधीर आंघोळ करून आवरून बाहेर येतो. तर ताई काय म्हणते बघा सुधीरला. सुधीर तू लिहून घे नीट, यमक जुळायला हवे फिट, शब्दांचे यमक हवे नीट, तरच बनते कविता जीट. म्हणजे सुधीर तू लिहून घे नीट, म्हणजे काय काय बोलतात ना ते सगळं व्यवस्थित लिहून घे, आणि यमक जुळायला हवे फिट. यमक म्हणजे काय, मग काल आपण सांगितलं की दोन शेवटचे अक्षर जुळले, एकसारखे आले पाहिजेत. म्हणजे आता आपण मागं बघितलं बघा, इथं आता प्रत्येक ह्याच्यात आहे बघा. घरामध्ये लावते सांजवात, भाजी करते आता कांद्याची पात, त कसा आला ना शेवटला, तसं दोन वाक्यांमध्ये एकच शेवटचं अक्षर येणं असं आलं की ते यमक जुळला म्हणणं. असं कवितेमध्ये यमक जुळणं गरजेचं असतं, तर त्याला एक चाल येते, लय येते. तर ती काय सांगते ताई, की शब्दांचे यमक
हवे नीट तरच कविता बनते, तरच बनते कविता धीट, तरच कविता धीट किंवा कवितेचा जो हे पडतो प्रभाव तो यमक जुळल्यानंतरच छान पद्धतीनं पडतो. आता पाठीमागल्या पानावर या 66 नंबरच्या. आता इथं बघा, बाबा रात्रपाळीहून परत येतात. कालचा विषय त्यांच्या लक्षात येतो. ते गालातल्या गालात हसतात, खुर्चीवर रेलून बसतात. म्हणजे बाबा काल रात्रपाळीला गेले होते ना कामाला, ते परत आले सकाळी आणि आरामात जरा कंटाळून आलेले असतात. गालातल्या गालात सगळं बघतात, इकडे तिकडे यांचं सगळं हे चाललेलं आहे, गाणं बिणं कविता, हसतात आणि खुर्चीवर रेलून बसतात. रेलून म्हणजे काय, असं आराम टेकून बसतात. मग आता तेवढ्यात काय होतं, बाबा आता काय म्हणतात बघा, कामाचा आलाय आता कंटाळा, द्या थोडे पाणी टाकून वाळा. म्हणजे आता मी कामासनं आलोय, खूप कंटाळा आलाय आणि मला थोडं आता पाणी टाकून वाळा द्या. म्हणजे वाळा म्हणजे काय, एक सुगंधी वनस्पती आहे, ती पाण्यात टाकायची आणि ती द्यायची. म्हणजे आपण कोकम सरबत कसं करतोय ना कोकमचा, तसं वाळा सरबत म्हणून असते. आपण ऐकलं असतील की वाळा सरबत म्हणजे ते एक वाळा वनस्पती असते, ती घरी असते बऱ्याच जणांचं. ते पाण्यात टाकून दिलं की ते पिलं की फ्रेश वाटतंय. तर ती वाळा द्या म्हणून म्हणतात बाबा. तर कणिक तुम्ही नंतर मळा, अगोदर शिऱ्यासाठी रवा चाळा. मग काय म्हणतात बाबा की आता तुम्ही जेवणासाठी कणिक करणार आहे ना, चपाती भाकरी काय करायसाठी, तर ते तुम्ही नंतर करा, अगोदर शिऱ्यासाठी रवा चाळा. म्हणजे मला शिरा खायचा आहे, नाश्ता करायचा आहे, तर रवा चाळा पहिला, असं म्हणतात. मग आता आई काय म्हणते बघा, तोंड धुवा, आंघोळ करा, खा गरम शिरा, मग सुधीरच्या डब्यासाठी बटाटे तुम्ही चिरा. काय मग आई काय म्हणते, तोंड धुवा, आंघोळ करा, खा गरम शिरा, गरम खावा, आणि मग सुधीरला जेवण करायचं आहे डबा, त्यासाठी बटाटे चिरा. मग आता त्यावर आजी काय म्हणते बघा, सुधीर आवर दप्तर ठीक, नाहीतर कचऱ्याचे येईल त्यात पीक. म्हणजे तुझं दप्तर व्यवस्थित आवरून घे, सगळ्या वया वगैरे व्यवस्थित ठेव, आणि काय त्यात कागदाचे तुकडे अमुक तमुक काय टाकला असलास ते सगळं बाहेर काढ, स्वच्छ कर पिशवी आणि दप्तर व्यवस्थित भर, नाहीतर सगळं कागद कोंबून 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 त्यात कचऱ्याचं पीक येईल, भरपूर कचरा येईल, त्यामुळे ती बाहेर काढ म्हणतो. आणि टापटीपणा दररोज शिक. म्हणजे दररोज असं टापटीप राहायला शिक. टापटीपणा म्हणजे काय, नीट नेटकं राहणं, व्यवस्थित राहणं, इनशर्ट वगैरे कर, शर्ट वगैरे व्यवस्थित घाल, त्यानंतर केलाला केसांना तेल वगैरे लाव, भांग पाड, तोंड स्वच्छ धु, असं टापटीप राहा, पिशवी व्यवस्थित भर, डबा व्यवस्थित ठेव, असं टापटीप राहा, अशी आजी सांगते. आता सुधीर काय म्हणतो बघा, आजी आई खूप छान, म्हणजे आजी आणि आई खूप छान, मला नाही कशाचीच वाण, मला कशाचीच वाण नाही, म्हणजे कशाचीच कमतरता नाही, मला काहीच कमी नाही, आई आणि आजी छान आहेत, मला कशाचीच काय कमतरता नाही, तुमच्या वाचून हालेना पान. म्हणजे तुम्ही सगळ्यांच्या वाचून माझं काय पान हलत नाही. पान न हलणे म्हणजे काय, पान हलत नाही तर पान हलणं म्हणजे कुठलंही काम माझं होत नाही. तुमच्या वाचून माझं काय होत नाही, तुम्ही पाहिजे प्रत्येक गोष्टीत, तुम्हीच माझ्या सगळ्या गोष्टी करताय. मला कशाची कमतरता नाही, माझं तुमच्या वाचून खरं काय होत नाही, तुम्ही प्रत्येक गोष्टीत मला लागताय, असं आजीला आणि आईला म्हणतो. मग आजोबा होकार दर्शवतात, आजोबा हो म्हणतात. तेवढ्यात बाबा येतात आणि काही पुस्तके सुधीरच्या हातात देतात. म्हणजे बाबा आवरून आतनं येतात आणि पुस्तकं सुधीरच्या हातात देतात. आणि बाबा काय म्हणतात बघ, बस झाला आता कवितांचा पाऊस, अशाने थोडीच पूर्ण होणार हौस. म्हणजे बाबा पुस्तक देतात सुधीरला हातात आणि म्हणतात आता बाद झालं हे कवितांचा पाऊस, अशाने ही हौस पूर्ण होणार नाही आहे आपण कविता घरात करून. तर त्यासाठी काय करायचं म्हणतात बघा, पुस्तके हातात देत म्हणतात, हा घे थोरांच्या कवितांचा मळा, वाचून लागेल तुला कवितांचा लळा. म्हणजे काय दिले बाबांनी, जी पुस्तकं दिल्यात ती थोर कवी आहेत त्यांची पुस्तकं त्याला दिल्यात सुधीरला, आणि काय म्हणतात, तू ही पुस्तकं वाच, कवितांचा मळा. म्हणजे मळा म्हणजे काय, शेत असते ना जिथं भाजीपाला किंवा ऊस पिकं फुललेली असतात, अगदी डेरेदार बहारदार पिकं असतात, तर तसं एक कवितांचा मळा आहे. म्हणजे कवितांची बाग आहे, उद्यान आहे, मळा आहे, बहारदार कविता आहेत या पुस्तकात, आणि त्या आता तुला घे
आणि वाचून लागेल तुला कवितांचा लळा. म्हणजे हे वाचलास की तुला कवितांचा लळा लागेल. लळा लागणे म्हणजे काय? हां, प्रेम येणे किंवा ओढ लागणे, हां, आवड निर्माण होणे. तू ही कविता वाचायला लागलास ना या कवींच्या मोठ्या मोठ्या, की तुला कवितांची आवड निर्माण होईल. आलं का लक्षात? मग तू त्या कविता शिकशील, हां, आणि तुला आवडायला लागतील. आता सुधीर कवितांची पुस्तके वाचतो, त्यात तल्लीन होऊन जातो. त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान घरातील सर्वांना दिसते. मग सुधीर त्यातले एक पुस्तक काढतो आणि वाचायला सुरू करतो. आणि त्या कविता वाचायला लागल्यावर त्याला चेहरा एकदम समाधान व्हायला लागतो. वाव, किती छान, किती मस्त कविता आहेत, कशी छान यमक जुळवलेत, किती छान अर्थ आहेत यात, असं वाचून तो खूप खुश व्हायला लागतो. आणि सगळी घरातली त्याच्याकडे बघायला लागतात. अरे वा, ह्यो रमला या कवितांमध्ये, असं म्हणून सगळे आनंदी होतात. मग आता सुधीर काय म्हणतोय बघा, थोड्या कविता वाचून झाल्यावर वेगवेगळ्या कवींच्या कविता वाचतो थोड्या थोड्या, आणि म्हणतो, बाबा, आई, ताई, आजोबा आणि आजी, असं झाले वाचू किती. म्हणजे सगळ्यांना उद्देशून तो काय म्हणतोय, की या कविता वाचल्यावर बाबांनी जे पुस्तक दिले त्यातल्या, असं वाटतं की किती कविता वाचू, किती वाचलं तरी मन असं भरणा, आणि पुढची एक वाचूया, पुढची एक वाचूया, असं व्हायला लागलं. कविता अंगणात उतरल्या अति, त्या मी वेचू कशाने किती. म्हणजे कविता अंगणात एवढ्या आल्यात, उतरल्यात, म्हणजे या पुस्तकांमधून, की जसं अंगणात आता फुलांचा सडा पडतोय बघा, एखाद्या आपल्या दारामध्ये एखादं झाड असलं फुलांचं, आणि त्याचा पहाटे पहाटे सडा पडतोय, भरपूर फुलं पडलेली असली की आपल्याला समजत नाही, हे फुल घेऊ काय, ते घेऊ काय, हे घेऊ काय, ते घेऊ, हे पण घ्या वाटते, ते पण घ्या वाटते. तसं कवितांचा सडा पडलाय असं ते म्हणतो सुधीर. आणि इतक्या छान छान कविता आहेत की ही वाचू काय ती वाचू, ह्यांची वाचू काय त्यांची वाचू, असं मला व्हायला लागले. इतकं मन भरून आलंय माझं. आणि तो सांगतो बघा, शांताबाईंची बाग आणि सुर्वेंची गिरणी. शांताबाईंची बाग म्हणजे काय, शांता शेळके ह्या कवयित्री आहेत, त्यांची बाग कविता अतिशय छान आहे, ती त्यानं वाचली. मग तो म्हणतोय बघा, शांताबाईंची बाग आणि सुर्वेंची गिरणी. सुर्वे म्हणजे नारायण सुर्वे कवी आहेत, त्यांची गिरणी म्हणून एक कविता आहे ती. त्यानंतर गदिमांचे घर. गदिमा म्हणजे कोण, ग दी माडगुळकर, एक ज्येष्ठ लेखक आहेत, कवी पण आहेत, ते अतिशय छान कवी आहेत. तर त्यांच्या कविता पण त्यातलं त्याने घर कविता वाचलं. आणि बालकवींची फुलराणी. बालकवी म्हणजे कोण, ते एक कवी आहेत, त्र्यंबक बापूजी ठोंबरे म्हणून, पण त्यांचं टोपण नाव बालकवी असं ठेवलंय. टोपण नाव असते ना एखाद्याचं, तसं त्यांचं बालकवी असं ठेवलंय. तर त्यांची फुलराणी म्हणून खूप छान कविता आहे, तर ती पण त्यानं वाचली. मग त्याला असं वाटायला की ही वाचू काय, ती वाचू, ती वाचू काय, ही वाचू. मग त्यामध्ये त्यानं ही नावं सांगितली, शांताबाईंची बाग आणि सुर्वेंची गिरणी, गदिमांचे घर आणि बालकवींची फुलराणी, चेतवले भावनांचे मोहळ तुम्ही म्हणी. म्हणजे ह्या सगळ्या कवितांनी चेतवले भावनांचे मोहळ. चेतवले म्हणजे काय, निर्माण केले, मला उत्स्फूर्त केलं, मला उत्साहित केलं, माझं मनाला इन्स्पिरेशन दिलं. ह्या कशामुळं, भावनांचे मोहळ. भावनांचे म्हणजे आपल्या ज्या भावना असतात मनातल्या वेगवेगळ्या, आनंदाच्या, समाधानाच्या, सुखाच्या, ह्या सगळ्या भावना त्याचे मोहोळ म्हणजे त्याचा हे एक त्याची लाट म्हण, थोडक्यात मोहोळ असं उठवलं. आणि तुम्ही माझ्या मनात, ह्या सगळ्या कवितांनी काय केलंय, माझ्या मनात असा आनंद, सुख, मजा, समाधान, एक उत्साह, असं चैतन्य निर्माण केले ह्या सगळ्या कवींनी आणि या कवितांनी, असं त्याची मनाची अवस्था झाल्या. आता काय, हे सगळं सुधीरचे हे सगळं बघून सगळेजण काय करतात, सर्वजण टाळ्या वाजवतात व सुधीरचे अभिनंदन करतात. ते प्रसन्नतेने प्रकल्प लिहून शाळेत बाईंकडे सादर करतो. मग हे सगळं बघितल्यावर सगळी टाळ्या वाजवतात, ताई, आजी, आजोबा, बाबा, आई, हे सगळी म्हणून टाळ्या वाजवतात. आणि मग सुधीर काय करतो, तो प्रकल्प सगळा लिहून काढतो, जो बाईंनी दिलाय तो स्वतः कविता हे करून, त्याचं आकलन काय काय झालं त्याला ते सगळं लिहून त्या पद्धतीनं तो प्रकल्प पूर्ण करतो आणि शाळेत जातो आणि बाईंच्याकडे तो सुपूर्त करतो. आलं लक्षात. तर अशा पद्धतीनं कवितांच्या बद्दल कसं प्रेम निर्माण झालं त्याला सुधीरला, आणि सुधीरला कशी उमगली कविता,
कशी कळाली, कशी त्याला ते प्रतिभा निर्माण झाली त्याच्यामध्ये. या सगळ्या मग ह्यामध्ये काय सांगितले त्यांनी की तुम्ही वाचल्या पाहिजेत. आता यांनी छान छान कविते लेखक आहेत ना, कवयित्री आहेत, कवी आहेत, त्यांच्या कविता वाचा. तुम्हाला सुद्धा आता यातनं धड्यातनं काय सांगायचं की तुम्ही पण असे छान छान पुस्तकं मिळतात आपल्याला, ती आणायची कवींची, त्या कविता वाचायच्या. त्या वाचला की तुम्हाला त्यातला अर्थ कळतोय, त्यातलं यमक असतं ते कळतं, आणि त्याचा जो भावार्थ असतो किती छान पद्धतीने सांगितलेला असतो हे तुम्हाला समजायला लागतं. आणि कविता म्हणजे कशी असते हे सांगितलेलं आहे आधी आपण पहिल्या भागामध्ये, की 2 ओळीमध्ये अक्षरशः 10 पानांचा अर्थ सामावलेला असतो. इतकं छान कल्पना त्यामध्ये रुजवलेल्या असतात. त्यामुळं तुम्ही अशा पद्धतीनं कविता तुम्ही सुद्धा वापरा. जसं सुधीरनं त्या वाचल्या तशी तुम्ही पण पुस्तकं घ्या कवीचे, वेगवेगळ्या कवी आणि कवयित्रींची, आणि तुम्ही पण त्यांचा आनंद घ्या, समजून घ्या कविता. आणि तुम्ही पण जसं आजीनं सांगितले ना तुमची आकलन शक्ती वाढवणं, तसे आकलन शक्ती वाढवा आणि काव्य प्रतिभा निर्माण करा. त्यातून तुम्हाला एक वेगळाच आनंद मिळेल. ठीक आहे, समजलं सगळं? समजलं. तर अशा पद्धतीनं आपण आता हा धडा इथे संपवतोय. आणि खूप छान पद्धतीनं या शारदा दराडे मॅडमनी एक हसत खेळत कसं मुलांना कवितेच्या विश्वात नेलेलं आहे आणि त्यांना कवितेविषयी प्रेम निर्माण केलेलं आहे, कविता जाणून दिलेली आहे. तुम्हाला आज कळाली कविता म्हणजे काय असतं. मग ते काय असतं त्याच्याबद्दल अतिशय छान पद्धतीने त्यांनी एकांकिका लिहून आपल्याला याची ओळख करून दिलेली आहे. म्हणून या धड्याचं नाव काय आहे, कवितेची ओळख. अतिशय समर्पक आहे की नाही हे शीर्षक. तर याबरोबरच आपण आता इथं थांबूया. ओके, चला, थँक्यू.